हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. सर्वप्रथम मी हेमा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजपासून आपण माझ्या यूट्यूब चॅनलवरती पाईप क्लीनरचे फ्री क्लास पाहणार आहात. तर त्यासाठी मी इथे तुम्हाला मटेरियलची माहिती सांगणार आहे. तर सर्वात आधी तर इथे आपल्याला लागणार आहे पाईप क्लीनर. याला म्हणतात पाईप क्लीनर. यासाठी मी कलर कोणते तुम्हाला म्हणजे जे इम्पॉर्टंट कलर आहेत किंवा तुम्ही छोटा बिझनेस सुरू करणार आहात त्यासाठी मी आधी तुम्हाला इम्पॉर्टंट कलर दाखवणार आहे. तेवढ्यापासून तुम्ही बिझनेस स्टार्ट करू शकतात. तर हे 2 शेडमध्ये आहेत. ब्ल्यू कलरमध्ये डार्क आणि फेंट असे 2 शेड घेतलेले आहे मी. जे मला लोटस फ्लावर वगैरे बनवायचे त्यासाठी मी घेतलेले आहेत. आणि व्हाईट कलर कंपल्सरी लागेलच, कारण व्हाईट, ग्रीन, ऑरेंज हे तर कंपल्सरी लागतातच कलर. आणि येल्लो हे जे चाफ्याचे जे फूल असतात त्याच्यासाठी येल्लो कलर आपल्याला यूज होईल. व्हाईट कलर वगैरे आपल्याला काही डेकोरेशन करायचं असले, काही फ्लावर वगैरे त्याच्यामध्ये, किंवा जे सध्या ट्रेंडिंग जास्वंदाचे फ्लावर आहेत त्यासाठी व्हाईट कलर यूज करू शकतो. आणि ग्रीन तर कंपल्सरी सगळ्या डिझाईनला लागतोच आपल्याला, त्यामुळे ग्रीन कलर हा पाहिजेच. ग्रीन हा बेससाठी लागेल आपल्याला. फ्लावर बनवण्यासाठी बेसचे यूज करतात, पानं वगैरे, त्यासाठी ग्रीन लागेल. तर इथे बघू शकतात ही 8 mm ची आहे आणि अशा प्रकारची त्या पाईप क्लीनर असतात. परत एका पॉकेटमध्ये 100 पीस असतात. तर एक पॉकेट तुम्हाला जास्तीत जास्त 90 ते 100 रुपयेपर्यंत भेटून जाईल. एरिया वाईज असतं, एरिया वाईज कधी किंमत जास्त कमी असते. सध्या किमती वाढणार आहेत. सध्या तरी 90-100 सगळीकडे चालू आहे. आणि जे तुम्ही रेड कलर वगैरे म्हणतात ते रेड कलर सध्या अवेलेबल होत नाही आहे कुठं पण. पण जर भेटलाच तर सपोज ते 150 ते 200 अशा रेंजमध्ये त्याची किंमत आहे. तर रेड कलर पण पाहिजे आपल्याला जास्वंदाचे फुलं बनवण्यासाठी. तर या ठिकाणी आपल्याला ग्लूगन लागणार आहे आणि ग्लू स्टिक. त्यासाठी आपल्याला ग्लूगनचे स्टिक लागणार आहेत, जी की आपल्याला चिटकवण्यासाठी वगैरे लागणार आहे. ग्लूगन नसेल तर तुम्ही या ठिकाणी B7000चा ग्लू वापरू शकतात. ते मी दाखवते या ठिकाणी. अशा प्रकारे हे बघू शकतात, B7000 अशा प्रकारचं ग्लू पण लागणार आहे, जेणेकरून ज्याच्याकडे गन नाही किंवा ज्याला यूज करता येत नाही ते अशा प्रकारे यूज करू शकतात. त्यानंतर आपल्याला लागणार आहे अशा प्रकारचे बेस, जे की आपल्याला कमळ किंवा लोटस किंवा जे आता ट्रेंडिंग पर्स वगैरे बनवतात त्यासाठी आपल्याला असे छोटे मोठे बेस लागणार आहेत. कमळ किंवा लोटस म्हणजे किंवा जे पर्स वगैरे बनवण्यासाठी जे मोठे लागतात, आणि हे असे लोटस वगैरे बनवण्यासाठी, किंवा काही आपल्याला जे आता सध्या ट्रेंडिंग चालू आहेत ते सध्या मी तुम्हाला याचा उपयोग तर पुढे करून दाखवणारच आहे. त्यानंतर आपल्याला इथे कटर खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही कातर यूज करू शकतात, पण कातर कसं तुम्ही यूज केल्यानंतर ती खराब होऊ शकते, त्यामुळे ते कटर घेऊ शकता तुम्ही. जास्तीत जास्त 50 ते 60 रुपयाला हे तुम्हाला मार्केटमध्ये इझिली भेटून जाईल. त्यानंतर किचन बनवण्यासाठी इथे आपल्याला की लागणार आहेत. अशा प्रकारचे काही किचन्स आहेत, जे की आपल्याला किचन वगैरे, जे सध्या सनफ्लावरचे वगैरे किचन जास्ती यूज होत आहेत त्यासाठी वगैरे लागतील असे किचन बनवण्यासाठी. आणि त्यानंतर धागा, अशा प्रकारचा आपल्याला एक व्हाईट धागा लागेल. आणि त्यानंतर ह्या आहेत मेटल स्टिक. या मेटलच्या स्टिक आहेत, या पण आपल्याला लागणार आहेत. याच्यामध्येच आपल्याला वुडनच्या वगैरे स्टिक्स असतात, जे की लाकडामध्ये असतात. ते पण तुम्ही यूज करू शकतात, पण इथे मी मेटलचा यूज करणार आहे. याचा आपल्याला सेप कोणताही यूज करू शकतात, त्यामुळे मेटलची स्टिक आपल्याला लागणारच आहेत. त्यानंतर या व्यतिरिक्त आपल्याला लागणार आहेत गोल्डन मनी आणि किंवा मोती. आता सध्या मोती माझे संपलेले होते, त्यामुळे मी इथे तुम्हाला गोल्डन मनीच दाखवत आहे. अशा प्रकारचे लहान मोठे गोल्डन मनी लागणार आहेत. जे काही लोटस माळा किंवा तोरण किंवा हँगिंग वगैरे काही जी सध्या बनवत आहेत त्यासाठी वगैरे अशी मोत्याची माळा बनवण्यासाठी मोत्याची किंवा गोल्डन असे मोती लागणार आहेत आपल्याला इथे. तर त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे पोलन. हे बघू शकतात, पोलनमध्ये खूप सारे कलर असतात. इथे माझ्याकडे 2 गोल्डन आणि रेड कलर असे अवेलेबल होते, मी तुम्हाला दाखवत आहे. हे पोलन आहेत. असे एक एक पीस त्यामधून आपल्याला काढून आपल्याला यूज करायचे असतात. तर हे आपल्याला पोलन देखील लागणार आहे फ्लावर बनवते वेळेस, त्याच्या आतमध्ये घालते वेळेस जास्वंदाच्या फुलाला वगैरे. आणि ही आहे ग्रीन टेप.
ग्रीन टेप आणि स्टिक्स हे आपल्याला लागणार आहे, त्यामुळे ही तुम्ही नक्की परचेस करा घेतेवेळी. अशा प्रकारची आपली ग्रीन टेप आहे. आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे ही रिंग, जे की सध्या ट्रेंडिंग अशी बॅकड्रॉप बनवण्यासाठी वगैरे यूज करतात. सध्या गणपती सीझन येत आहे त्यासाठी वगैरे असे लागणार आहे. तर हे काही सर्व साहित्य आहे, हे सर्व साहित्य तुम्हाला इथे लागणार आहे. तरी तुम्ही नक्की हे साहित्य आणून घ्या आणि इथून पुढे आपले क्लास चालू होतील आणि रेग्युलर व्हिडिओ पडत जाईल. तुम्ही नक्की नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझा व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल, प्लीज एक लाईक आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला क्लास बघायला आवडेल की नाही, नक्की सांगा. त्यानंतर मी इथे अजून एक कलर आणला होता, तो एक दाखवला इथे. तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.